आज सकाळपासून सगळ्यांच्या स्टेटसवर, रील्सवर महाराजांचे व्हिडिओज, फोटोज, गाणी बघतीये. आपले महाराज कोण होते, त्यांनी आपल्यासाठी काय केलं, त्यांनी ह्या स्वराज्यासाठी काय केलं, याची जाणीव कदाचित सगळ्यांना फक्त शिवजयंतीच्या दिवशीच का बरं होते, असा प्रश्न मनात उभा राहिला. आजच्या दिवशी असे हे स्टेटस टाकून, गाणी लावून किंवा रात्री कर्कश आवाजात मोठमोठ्या डीजेवरती मिरवणुका काढून महाराजांचे विचार खरंच आपल्या आचरणात येतात का, याचं उत्तर कदाचित माझ्याकडे नव्हतं, नाहीये आणि तुमच्याकडेही नसेल. म्हणून आज माझे हे विचार मांडायला मी महाराजांना एक पत्र लिहिते. महाराज नमस्कार. तुम्हाला आज हे पत्र लिहिताना मनात उत्सव नाही तर खंत आहे. तुम्ही तुमचं संपूर्ण आयुष्य स्वराज्यासाठी दिलतं. तुमच्या तलवारीला रक्त लागत होतं, पण त्या रक्तामागे एक स्वप्न होतं, स्वाभिमानाचं, सुरक्षिततेचं आणि माणुसकीचं. महाराज आम्ही काय केलं हो त्या स्वप्नाचं? आज स्वातंत्र्य आहे पण विचार बंदिवान झाले. आज अधिकार आहे पण जबाबदारी हरवली आहे. आज माणूस आहे पण तोच माणूस जातीवादामध्ये माणुसकी विसरलाय. तुम्ही लढलात अन्यायाविरुद्ध, पण आम्ही अन्याय पाहून तो फक्त स्क्रोल करतो. तुम्ही समाज जोडला आणि आम्ही समाज तोडतो. महाराज तुम्ही युद्ध मैदानामध्ये जिंकलात आणि आम्ही सोशल मीडियावर रोज हरतोय. क्षमस्व महाराज. तुम्ही दिलेलं स्वराज्य फक्त मिळवायचं नव्हतं तर ते टिकवायचंही होतं, हे आम्ही कदाचित विसरलोय. तुमच्या नावावर आज राजकारण होतं, विचारांवर धूळ बसते आणि तुम्ही तलवारीने मिळवलेलं स्वराज्य आम्ही टिकूच शकत नाहीये. आज तुमच्या जयंतीनिमित्त आम्ही एकच आशा करतो की आम्ही जागे होऊ. कारण शिवरायाचं स्वराज्य झोपलेल्या पिढीसाठी नव्हतं तर ते जाग्या माणसांसाठी होतं.